जो स्तर घेतलेला आहे तो पूर्व प्राथमिक पण होऊ शकतो आणि आपला हा पण आहे ना पायाभूत पण होऊ शकतो. कारण आपण लहान वर्गांमध्ये मुलांना प्रत्यक्ष गाण्यातून बराच आपण सराव देत असतो. तर आम्ही जो घटक निवडलेला आहे तो कृतीयुक्त गीतातून फुलांची ओळख घेतलेला आहे आणि यासाठी ध्येय आहे विद्यार्थ्यांना सभोवतालच्या नैसर्गिक आणि सामाजिक सांस्कृतिक वातावरणाचा शोध घेणे, परिसरातील विविध फुलांची नावे ओळखता येणे, त्यानंतर जी क्षमता आहे ती निरीक्षण करून सभोवतालच्या पर्यावरणावर विद्यार्थ्यांनी फुले पाने यांचा शोध घेणे. तर त्यासाठी जो उपक्रम आहे तो आम्ही एक कृतीयुक्त गीत इथे सादर करणार आहोत. एकटीचं परिणाच ते पाहू नका कोणी मला लाज वाटते. मी एकटीचं परिणाच ते पाहू नका कोणी मला लाज वाटते. मोगऱ्याच्या फुलात मी लपून बसते पाहू नका कोणी मला लाज वाटते. गुलाबाच्या फुलामध्ये लपून बसते पाहू नका मला कोणी लाज वाटते. कमळाच्या फुलामध्ये मी लपते पाहू नका कोणी मला लाज वाटते. सायलीच्या फुलामध्ये लपून बसते पाहू नका कोणी मला लाज वाटते. चाफ्याच्या फुलात मी लपून बसते पाहू नका कोणी मला लाज वाटते. आता याप्रमाणे आणखी आपण फुलामध्ये लपून बसते पाहू नका कोणी मला लाज वाटते. याप्रमाणे आपण जाई स्त्री शेवंती यासाठी फुलांची ओळख करून यानंतर पुढे कृतीयुक्त गीतातून दिलेल्या सर्व फुलांची विद्यार्थ्यांना ओळख झालेली आहे आणि हे गाणं जेव्हा आपण सराव करून घेऊ तेव्हा विद्यार्थी साहजिकच स्वतःहून बोलणार आहेत आणि तुम्हाला एक पूर्ण गीत गायन करता येईल का? आता येईल ना गाणं आपण शिकलो ते येईल ना? नक्की. आता यानंतर जे रुब्रिक्स तयार केलेले आहेत पहिला आहे जाणीव जागृती. त्याच्यामध्ये प्रारंभिकमध्ये आहे परिसरातील फुलांची नावे ओळखत नाही. त्यानंतर प्रवीणमध्ये आहे फुलांची नावे ओळखण्यासाठी इतरांवर अवलंबून आहेत आणि प्रगतमध्ये आहे फुलांची नावे सांगतो इतरांनाही सांगतो. संवेदनशीलता वर्गातील इतर मैत्रिणींची नावे सांगितल्यानंतर ओळखतो. फक्त 2 ते 3 प्रवीणमध्ये फक्त 2 ते 3 फुलांची नावे सांगतो. वासावरून फुले ओळखतो. प्रगतमध्ये स्वतः फुलांची नावे ओळखतो, सांगतो व इतरांनाही सांगण्यास प्रवृत्त करतो. सर्जनशीलतेमध्ये आहे वर्गातील इतर मित्रमैत्रिणींनी नावे सांगितल्यावर सांगतो. सर्जनशीलतेमध्ये आहे फुलांची नावे सांगण्यासाठी रुची दाखवत नाही. इकडे आहे फुलांचे रंग वास नावे सांगता येतात पण फक्त इतरांनी प्रोत्साहन किंवा विचारल्यावरच सांगतो. आणि प्रगतमध्ये आहे तो सभोवताचे निरीक्षण करतो, फुलांची नावे सांगतो, रंग ओळखून फुले ओळखतो आणि तसेच वासावरून देखील तो
फुले ओळखतो आणि हे ओळखण्यासाठी इतरांना देखील तो प्रवृत्त करतो. हे गीत कृतीयुक्त सादर केल्यामुळे स्वयंमूल्यमापन जेव्हा विद्यार्थी करणार आहे तेव्हा होय असंच येणार आहे आणि सहअध्यायी त्याला हे गीत तर खूपच आवडणार आहे, त्याच्यामुळे तोही त्याला होय असाच प्रतिसाद देईल. पालकांचा घरी जाऊन ते कुठलं साधन वापरणार याविषयी पालक अभिप्राय घरी जाऊन देतील. धन्यवाद. मला सहन केल्याबद्दल धन्यवाद. या गटाचा फोटो